कसं आहे, बरेचसे सोंग आपण घेऊ शकतो, पण पैशाचं सोंग घेऊ नाही शकत. आता आलोय सूर्य सह्याद्रीला. ह्याच्या आधी बरेच हॉस्पिटल फिरून झाले. आज अंगारका चतुर्थी पण आहे, त्याच्यामुळे विचार केला दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन पण घ्यावं आणि काय ते देवापाशी बोलावं. तुम्ही बघत आहात इथं बॅरिगेड टाकून हा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे. इथली पूर्ण वाहतूक बंद केलेली आहे. खूप सुंदर मंदिर सजवलेलं आहे, पूर्ण फुलांची आरास केली आहे. तुम्ही बघतच आहात किती सुंदर वाटतंय. आता या LCD वर तुम्हाला गणपतीचं थेट दर्शन. किती सुंदर सजवलंय मंदिर. दर्शन घ्या मित्रांनो. मी पण गणपतीला साकडं घालतो की माझ्यावर जे संकट आलंय, जो मला त्रास होतोय, त्याच्यावर काहीतरी लवकर इलाज होते आणि यातनं मी सुटू दे. मी आता परत इथून रिटर्न चाललोय. आत्ता आपण आहे शनिवार वाड्याच्या मागच्या बाजूला. बॅरिगेट लावून रस्ता बंद केल्यामुळं खूप जास्त ट्रॅफिक झाली आहे. हा आहे लाल महाल. इथला पण व्हिडिओ लवकरच आपल्या ह्या चॅनलवर येईलच. सध्या तरी मी तुम्हाला बाहेरच दाखवतो आहे. शनिवार वाड्याला जाण्यासाठी हा मेन गेट आहे. तुम्हाला डिटेलमध्ये शनिवार वाड्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. तुम्ही जाऊन नक्की पहा, डिटेलमध्ये माहिती दिली आहे. मित्रांनो, गेले 4 दिवस मी धापळ करतोय. कसं आहे, बरेचसे सोंग आपण घेऊ शकतो, पण पैशाचं सोंग घेऊ नाही शकत. त्यासाठी बरेच हॉस्पिटल बघतोय, स्कीम काय अवेलेबल आहेत का ते चेक करतोय. मेडिक्लेम पॉलिसी किंवा इन्शुरन्स नसल्यामुळं ही सगळी धापळ होती आहे आणि ह्या कडक उन्हामध्ये धापळ करताना जास्त त्रास होतो आहे. जे काय माझ्या बाबतीत घडतंय, तुम्ही एक फॅमिली आहात माझी, मग माझ्या फॅमिलीला पण सगळ्या गोष्टी कळायला हवेत की लाईफ कशी असते. सोपी नसते, प्रत्येकाला अडचण असते, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात. ती फक्त माझ्या बाबतीत जे घडतं आहे आणि जे माझ्याकडनं समजा काही गोष्टी राहिल्या आहेत, चुका झाल्या आहेत, ते पाहून तुम्ही व्यवस्थित पुढचं लाईफ करावं आणि तुमच्या बाबतीत काही अडचण येऊ नये, ह्यासाठी मी हा व्लॉग बनवतो आहे. आणि शेवटी आपल्या फॅमिलीला आपल्याबद्दल कळलंच हवं. आणि हा तसाही लाईफस्टाईल व्लॉग आहे, फॅमिली व्लॉग आहे. त्याच्यामध्ये माझ्या बाबतीत जे काय घडतं आहे, मी तुम्हाला क्रिस्टल क्लिअर सगळ्या गोष्टी आहे अशा खऱ्या तुमच्यासमोर मांडतो आहे. तुम्ही पण ह्यातनं काहीतरी शिकावं आणि तुमच्या आयुष्यात माझ्यासारखी काही चुकी माझ्याकडून ज्या होत आहेत, जसं की मेडिकल इन्शुरन्स नाही, इन्शुरन्स पॉलिसी नाही, मेडिकल क्लेम काढलेलं नाही आहे किंवा सेविंग आपले नसतात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ नयेत ह्यासाठी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये काहीतरी शिकायला मिळालं असेल अशी आशा करतो. आणि आता चाललो आहे परत एका हॉस्पिटलला, इथून बानेर साईडला हॉस्पिटल आहे, तिथं एकदा जाऊन येतो. त्रास अत्यंत सुरू आहे. मध्येच म्हटलं तुम्हाला नेहमी त्रासाचं दाखवण्यापेक्षा मध्येच काही गोष्टी तुम्हाला थोडेसे वेगळे दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून ज्यांच्या काही गोष्टी चुकत असतील तर ते चुकू नयेत आणि त्यांची लाईफ सुखकर छान व्हावी. तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पुढं काय काय घडणार आहे ते समजेल. तर मी आता निघतो, जास्त नाही बोलू शकत आहे. तर चला मित्रांनो, आता निघूया. श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया यांचा आशीर्वाद घेऊन मी निघालो बानेर साईडला. फायनली मी पोचलेलो आहे हॉस्पिटलला. इथं थांबलो, डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरनी सरळ ॲडमिट व्हायला सांगितलं. त्रास तर मला होतच होता,
मग ॲडमिट झालो. हे माझं मिळालेलं बेड आहे आणि इथं मला जेवणसुद्धा देण्यात आलं. तुम्हाला दाखवतो काय काय दिलं आहे. चवळीची भाजी, लाल भोपळ्याची रस्सा भाजी, वरण, तर भात आणि 3 चपाती, असं माझं आजचं जेवण आहे. जेवण केलं आणि म्हटलं थोडंशी शतपावली करावीत, म्हणून जवळच बाल्कनीसुद्धा होती. त्या बाल्कनीमध्ये जाऊन थांबलो. इतकं सुंदर थंड मस्त हवा सुटली होती. आणि हा असा आहे परिसर हॉस्पिटलच्या समोरचा. सकाळचं दृश्य घ्यायला पुन्हा बाल्कनीत आलो. सकाळची वाईब्सच वेगळी होती. खूप छान वाटत होतं. परत माझ्या बेडवर आलो आणि संध्याकाळी माझं ऑपरेशन करण्यात आलं. पहाटे 3 वाजता मला जाग आली. आत्ता पहाटेचे 3 वाजलेत. आत्ता माझी भूल उतरली आहे. हे ऑपरेशन आहे ते किडनी स्टोनचं आहे. बऱ्याच वर्षापासून मी सांभाळून ठेवलं. पहिला राऊंड झालाय, असे अजून 3 राऊंड होणार आहेत. आता पहिलं ऑपरेशन झालंय, अजून सेकंड आणि थर्ड बाकी आहे. होप सो फर्स्ट ओके झालेलं आहे. आणि जस्ट हॉस्पिटलच्या गेटला आहे मी आत्ता थांबलो आहे. पहिलं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. खूप त्रास होतो कारण कालच ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्रासही तेवढाच होतो आहे. आणि ह्यानंतर एवढ्यातच संपलेलं नाही, अजून 2 राऊंड बाकी आहेत. पहिला 1 राऊंड आज आपला झालेला आहे. दुसरा राऊंड एक साधारण 14 दिवसानंतर आणि त्याच्या 14 दिवसानंतर परत तिसरा राऊंड, असे साधारण 3 राऊंडमध्ये हा पूर्ण जो प्रॉब्लेम आहे माझ्या किडनी स्टोनचा तो क्लिअर होणार आहे. आत्ता डिस्चार्ज मिळाला आहे मला. संध्याकाळचे मे बी साधारण 5:30-6 झाले असते. क्लायमेट पण छान झालं आहे. त्रासही होतो आहे थोडा. मग आता वाट बघतो आहे कॅब आलं की घरी जाईन. चला मित्रांनो, मग भेटूया नंतर. गणपती बाप्पा मोरया. सगळं काय व्यवस्थित होतं रे बाबा. किती काही हो, पण आपले व्हिडिओज नेहमी येत राहणार. तुम्हाला एंटरटेन नेहमी करत राहणार आणि तुम्ही नक्की वाट बघत राहा माझ्या व्हिडिओची. व्हिडिओज कधीच थांबणार नाहीत. हा व्लॉग इथंच संपवतो मी. परत भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. आणि ह्याच्या पुढं काय घडतं आहे माझ्यासोबत हे पाहण्यासाठी पुढचा व्लॉग येईलच, त्याची वाट पहा. बाय. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.